आता आपण इथे तेजपत्ता भाजून घेतला आहे. तेजपत्ता भाजतोय. तेजपत्ता भाजून झालाय. आता आपण इथे खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजून झाले आपलं, बघू शकता. बारीक गॅसवर चांगलं भाजून घेऊया. इथे मी सुंठ भाजते. सुंठ झाले. आता हळकुंड भाजून घेऊयात आपण. चांगलं फुलेपर्यंत भाजायचं हळकुंड. हळकुंड आपलं भाजून झाले. आता हिंग भाजून घेऊया. हिंग पण आपला भाजून होतोय. हिंग भाजून झालाय. आता आपण कांदा भाजूया. तिथे कांदा मी वाळवून घेतलेला आहे पूर्ण. आणि आता चांगला तेलामध्ये चांगला भाजायचा, कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा. हा थंड झाल्यावर आपोआप कुरकुरीत होतो. इथे मी कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता पण तेल टाकून 2-3 चमचे तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता बघू शकता तुम्ही, हा कांदा कढीपत्ता तयार झाले, पूर्ण कुरकुरीत झाले. आणि आता आपण जातोय डंकवर. डंकवरून हा मसाला मी कुटून आणलेला आहे. मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक